हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले ज्वेलरी कलेक्शनचा व्लॉग। माझे सगळे काही ज्वेलरी मी तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवणार आहे। चला, सगळ्यात पहिले तुम्ही माझे आता वेअर केलेली ज्वेलरी पहा। हे कानातले क्यूटचा मी एफसी रोड वरनं घेतलं होतं 80 रुपयाला आणि ह्या बांगड्या क्यूटशा, त्याच्यानंतर घड्याळ आणि हातामध्ये एक अंगठी घातली आहे। सगळे मी तुम्हाला पुढे दाखवते। आता पहिलं व्लॉग चालू करूयात आणि हे आहे माझी ज्वेलरी बॉक्स, सगळ्यात पहिला ज्वेलरी बॉक्स। सो आता मी तुम्हाला सगळ्यात पहिलं गळ्यात दाखवते माझं। तर हे आहे क्यूट सगळ्यातलं। हे मी 100 रुपयाला लोकल स्टोअर मधनं घेतलं होतं, आमच्या गावातल्याच एका दुकानामधून, आणि फक्त 100 रुपयाला भेटलं, पण इतकं सुंदर असं गळ्यातलं भेटलंय ना मला। आणि व्हाईट साडी किंवा अशा ऑफ व्हाईट जे पण ऑफ कलर असतात त्याच्यावरती एक गळ्यातलं खूप सुंदर दिसतं। तर मी व्हाईट साडीवरती घातलं होतं आणि खूप क्यूट दिसत होतं। चला आता नेक्स्ट पाहूयात। हे आहे माझं अमेझॉन वरनं मागवलेलं छोटूसं क्यूटीचं मिनी मंगळसूत्र। तर हे आणि ह्याच्या बरोबर एक कानातले, असं मला 300 रुपयाचं पेअर मिळालं होतं। कानातले तर माझ्याकडनं हरून गेलेत, त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही, परंतु हे गळ्यातलं तुम्ही पहा, खूप सुंदर दिसतं। आणि कुठल्याही ज्वेलरीमध्ये ना मधोमध घालायला किंवा जे कॅटलॉग पीस साड्या असतात ना त्याच्यावरती हे गळ्यातलं तुम्ही वेअर करून बाहेर जाऊ शकता, मग दुसरं काही घालायला लागत नाही आणि खूप सुंदरही वाटतं, छान लुक देतं। सो या, मला 300 रुपयाच्या मानाने मला असं वाटतं की हे गळ्यातलं खूप छान भेटलं होतं। नंबर 3 हे आहे माझं ऑक्साईडचं ठुशी, ऑक्साईडची ठुशी आणि त्याच्याबरोबर मला एक मंगळसूत्राचे मी पेअर मध्ये घेतले होते। हे मी तुळशीबागेतनं घेतलं होतं। आता पहिलं मी तुम्हाला हे वाला घालून दाखवते, बघा किती सुंदर असं वाटतंय। तर जे आपल्या खणाच्या साड्या वगैरे असतात ना त्याच्यावरती असे गळ्यातले खूप छान दिसून जातात, त्याच्यामुळे मग मी ही ठुशी आणि हे आहे ते मंगळसूत्र जे मी बोलत होते। तर हे दोन्ही पेअर मला 150 300 रुपयाला भेटले होते। आता मिशोला तर हे खूप जास्त स्वस्त भेटते, सो तुम्ही मिशोवरनं घेतलं तर आणखीन स्वस्त मध्ये पडेल तुम्हाला। आणि हे झालं पेअर, खूप सुंदर दिसतं। आता नंबर 4 हे गळ्यातलं ना थोडंसं माझ्याकडनं तुटले, बघा मी हे एकदाच घातलं होतं आणि त्याच्यानंतर ज्वेलरी बॉक्स मध्येच होतं। आता कसं तुटलं मला माहित नाही, परंतु हे बघा ह्याचं जे मेन पेंडेंट आहे ना ते मला खूप जास्त आवडतं। तर हे ना 200 रुपयाला मला तुळशीबागेमध्ये भेटलं होतं आणि खूप सुंदर आहे बरं का, परंतु मला ते वरचे मनी खूप ब्रॉड वाटले म्हणून मी परत कधी यूज केलं नाही। पण जे खालचं पेंडेंट आहे ना ते नक्कीच मी दुसऱ्या एखाद्या पोतीमध्ये ओवून मग ते घालणार, कारण मला ते खूप जास्त आवडले। आता ज्वेलरी नंबर 5 हे आहे माझं मोत्याचं, ह्याला काय बोलतात हे ना जो आपण खोपा घालतो ना त्याच्यामध्ये अडकवतात। तर हे अर्धचंद्रमध्ये आकारामध्ये असतं आणि खूप सुंदर दिसतं। आता ते थोडं साईडला ठेवूयात आणि माझ्या मेन ज्वेलरीकडे येऊयात। ही आहे माझी मोत्याची ठुशी बोलू शकता किंवा चोकर बोलू शकता, चोकर बोलतात बेसिकली। तर हे खूप सुंदर दिसतं। तर मी हे पेअर मध्ये घेतलं, तर सिंगल 200 रुपयाला मला ह्या दोन्ही गोष्टी भेटल्या आहेत। तर हे खालचं लॉंग वालं 200ला आणि वरचं जे चोकर होता तो 200ला, असे 400 रुपयाला ह्या दोन्ही ज्वेलरी मी आणल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात। मी हिरव्या साडीवरती घातल्या होत्या आणि हिरव्या साडीवरती मोत्याचे दागिने खूप जास्त उठून दिसतात, सो आणखीन छान वाटतं। तर आता पुढे आहे हा बाजूबंद। तर माझा हा साखरपुड्याचा बाजूबंद आहे बरं का, आणि खूप सुंदर बाजूबंद आहे। 150 का 100 रुपयालाच मला तुळशीबागेमध्ये भेटला होता, परंतु खूप क्यूट आहे। परत कधी घालून झाला नाही, पण कोणाला देऊही वाटला नाही, कारण की मला खूप जास्त आवडला होता तो। आता हे माझे कानातले वेल आहेत, तर हे पण मी तुळशीबागेतनं 100 रुपयाला घेतले होते जोडी आणि खूप सुंदर दिसतात बरं का। हे पण मी माझ्या साखरपुड्याच्या टायमिंगलाच घेतले होते, साखरपुड्याच्या शॉपिंग मध्ये, आणि 100 रुपयाची जोडी मला इतकी आवडली होती की सुंदर अशी दिसते ना, म्हणजे आणखीन एनहॅन्स करतं आपले लुक, त्यामुळे हे नक्की लावायला पाहिजे ब्राईड साठी तर स्पेशली। त्यानंतर ही आहे माझी क्यूटीशी बिंदी, ही पण माझी साखरपुड्याचीच आहे आणि ही पण मी 100 रुपयाला तुळशीबागेमधनं घेतली होती। परत काय कधी घालून होत नाही लागल्यानंतर, पण मला खूप जास्त आवडती बिंदी। आता इकडे मागे बघा, ह्या काकू ना अचानक मला दिसले तिथे, हा बराच वेळ झाला तिथं उभे होत्या बरं का। तर मी मागं वळून पाहायचा पण प्रयत्न केला होता, पण तेव्हापर्यंत त्यांनी तिकडे पाहिलं। आता तुम्ही लक्ष नका देऊ, कारण की मी असा आवाज देऊन म्हणू शकत नव्हते कोणाला की प्लीज साईड व्हा, त्यापेक्षा तुम्हीच इग्नोर करा प्लीज। तर आता तुम्हाला इथे मी ना माझे हे हेअर एक्सेसरीज दाखवते थोडेसे। तर मी हे 100 किंवा 120 रुपयाला मिशोवरनं मागवले होते आणि खूप सुंदर आहे। त्याचंही लिंक हवं असेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळे लिंक देईल, जे जे मी ऑनलाईन मागवलंय आणि किंवा ऑनलाईन मला भेटू शकतं हे सगळं। तर असे सगळे आणि खूप छान दिसतात हे पण। चला, याचबरोबर ते काकू पण तात्पुरते तिथल्या गेल्या आणि मी पण माझा हा फर्स्ट ज्वेलरी बॉक्स बंद करते, कारण की आता आपण सेकंड ज्वेलरी बॉक्स कडे वळायचंय। तर आता सगळ्यात पहिलं जे माझं आहे ते इथे मी बँगल्स खोलते। आता सध्या थोड्या दिवसांपूर्वीच मी तुळशीबागेत गेलते, तेव्हा 100 रुपयाला हे जोडी घेतली आहे मी बँगलची। आता ह्याला व्यवस्थित वापरलं तर ही बरेच दिवस जाऊ शकते, म्हणून मी ना फक्त कॅटलॉग पीस वरतीच हे बँगल्स वापरते, इतर वेळी नाही वापरत। आणि ह्याला मस्त बॉक्स मध्ये ठेवून दिले मी, त्याच्यामुळे ती व्यवस्थित राहील देखील।
चला आता पुढे वळूयात. पुढे हे माझं एडीचं गळ्यातलं आहे. तर हे ना मी मिशोवरनं मागवलं होतं एडीचं गळ्यातलं, आणि हे एडीचे जे बँगल्स आहेत सेपरेट मागवलं होतं. त्याच्यामध्ये एडीचं कानातलं पण आहे. सगळ्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता हे बँगल्स पहा, 120 रुपयाला हे पेअर मागवलं होतं मी, आणि खूप सुंदर असं भेटलं होतं मला. कशावर म्हणजे ह्या ड्रेसवरतीही गेलं असतं, बऱ्याचशा साडीजवरती मला ते जातं. आणि त्यानंतर हे क्यूटचं गळ्यातलं आहे. खूप क्यूट आहे, खूप क्यूट आहे, आणि मला ना घालायला पण ते खूप जास्त आवडतं. तर बघा मी तुम्हाला थोडंसं लावून दाखवते. सुंदर दिसतंय ना. हे पार्टीवेअर साडीजवर वगैरे मस्त जातं. त्याच्यामुळे मग मी ना हे 120 रुपयाला मिशोवरनं मागवलं होतं, आणि खूच सुंदर झालं होतं. त्याचबरोबर ह्याच्यावरती मला हे वाले कानातले देखील आले होते. आता हे स्टॉक अवेलेबल आहे की नाही मला माहित नाही, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवल, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पहा. आता पुढे आहे माझा बॉक्स नंबर 4. तर हा बॉक्स आहे माझ्या कानातल्यांचा, आणि काही हेअर ॲक्सेसरीज वगैरे आहेत. सगळं पहिले तुम्ही एकदा नजर टाकून घ्या. तर हे सगळे ह्याच्यामध्ये आहे, नथी वगैरे आहेत माझ्या, बरेच क्लिप आहेत, बरंच काय आहे. चला मी तुम्हाला दाखवते, थोडं पटपट दाखवते, जास्त मी तुमचा टाइम घेत नाही. तर आता हे आहेत क्यूटिश हे कानातले आहेत. तर हे सगळे ना मी आता मागे मामाच्या गावच्या यात्रेला गेले होते ना, तेव्हा घेतले होते, आणि यात्रेत खूप स्वस्त पडले होते मला. आता मला एक्झॅक्ट प्राइस नाही आठवत, पण 50-60 रुपये 40 रुपये काय कानातले 10-10 रुपये असेही भेटले होते. तर हे खूप छान आहेत, खूप सुंदर दिसतात. त्यानंतर हे सेकंड कानातलं, हे पण एडीचंच आहे, आणि हे मी तुळशीबागेतून घेतलेलं, मला खूप महाग पडलं होतं. 200 रुपयाला कानातलं भेटलं होतं हे मला, पण त्या टायमिंग मला इमर्जन्सी हवंच होतं, त्याच्यामुळे मला घ्यावं लागलं. पण इतकं महाग मला असं वाटतं की ते थोडं जास्तच महाग झालं, पण ठीक आहे, आता काय. त्यानंतर हे छोटूसं क्यूटचं कानातलं, हे ना पाण्याचं जो थेंब असतो त्या शेपमध्ये आहे. तर मला हे 40-50 रुपयाला भेटलं होतं. तुळशीबागेतनं सगळे कानातले घेते शक्यतो, त्याच्यामुळे मला एक्झॅक्ट प्राइस लक्षात नाही. आता हे बघा माझं सगळ्यात मोस्ट फेवरेट झुमके, जे मी कोणत्याही साडीवरती वेअर करू शकते, आणि खूप सुंदर दिसतात ते कानामध्ये. तर ते तुम्ही 100% घेऊ शकता. ते मला 150 रुपयाला भेटले होते. आता क्विक असे एकदम पटापट तुम्हाला माझे सगळे अंगठ्या दाखवते. ह्याचे प्राइस नाही सांगत बसत, कारण माझ्या स्वतःच्याही लक्षात नाही येत जास्त. पण हे बघा असे सगळे डिझाईन्स आहेत. ही डिझाईन्स खूप छान. ही पण माझी साखरपुड्याची अंगठी आहे, आणि खूप सुंदर दिसते. त्यानंतर आणखीन डिझाईन जी आहे ती आहे ही वाली. ही आत्ता मी माझ्या मामाच्या गावच्या यात्रेतच घेतली होती, आणि तुळशीबाग किंवा यात्रा अशा ठिकाणाहूनच जास्त तर माझी ज्वेलरीज आहेत ह्या कानातल्या आणि अंगठ्यांचे. तर ही पण एक क्यूटशी अंगठी 40 रुपयाला भेटली होती मला तुळशीबागेमध्ये, एवढं मला आठवते. त्यानंतर पुढची अंगठी जी आहे ती आहे ही क्यूट वाली एडीची अंगठी. खूप सुंदर दिसते कोणत्याही ड्रेसवरती, ह्या ड्रेसवर पण जाते बघा. तर अशा एडीच्या ना अंगठ्या असाव्यात, कारण की ड्रेसेसवर वगैरे जातात. त्यानंतर ही एक आहे, ह्याची डिझाईन म्हणजे आता हातात घालत नाहीये मी ती. त्यानंतर ही एक आहे, ही पण ऑक्साईडमध्ये जर घातली ना तर त्याच्याहीमध्ये सूट होऊन जाते, आणि ॲक्च्युली माझी एक नेटची राखाडी कलरची साडी होती त्यावर मी घेतली होती. आता पुढे असणार आहेत माझे हेअर क्लिप्स. तर जास्त नाही, 2च आहेत, पटकन दाखवते तुम्हाला. ही आहे क्यूटीचं पिंक कलरचं हेअर क्लिप, आणि खूप छान दिसतं मला. आणि ह्याचं असं पेअर होता हा. तर इथे बघा मी तुम्हाला पेअर पण दाखवते ह्याचं. हे 2 मला असे पेअर भेटले होते, आणि ह्याची प्राइस माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाहीये. पण त्यानंतर हा वाला एक क्लिप आहे. हा सिंगल क्लिप मी 40 रुपयाला घेतला होता. तर हे पण मिशोला बरेच भेटून जातात बघा. तर हा पण हेअर क्लिपच आहे, आणि खूप सुंदर दिसतो. तर मग हे झालं हेअर क्लिपचं. आता बघूयात आपण नथींच्या डिझाईनमध्ये ना सगळ्यात पहिली ही नथीची डिझाईन जी मी स्वतः बनवलेली आहे. तर मी नथीचा क्लास केला होता, त्याच्यामध्ये ही डिझाईन मला बनवायला शिकवली होती, आणि मी स्वतःच्या हाताने बनवली, त्याच्यामुळे सगळ्यात पहिली तीच दाखवली. तर छान आहे ती पण. त्याच्यानंतर ही एक आहे. आता हे नाजूक डिझाईन्स तुम्हाला इतक्या प्रॉपर असे दिसत नसतील, आणि मी पण जास्त घातल्या नाहीये, त्याच्यामुळे माझ्याकडे फोटोज असे काही नाहीयेत. त्याच्यानंतर तिसरी डिझाईन बघूयात आपण. ही पण मी स्वतः बनवलेलीच आहे क्लासमध्ये, पण मला अशी काही परफेक्ट जमली नव्हती ही वाली, त्यामुळे मला इतकी काय आवडली नाही, मी कधी घातलीच नाही. त्यानंतर ही वाली जी आहे ना, ही माझी फेवरेट आहे. माझ्या बऱ्यापैकी सगळ्या साड्यांवरती मी तीच म्हणजे आता जी घातली आहे ना, हीच नथ घालत असते, आणि खूप सुंदर नथ आहे, कोणत्याही साड्यांवरती जाती आरामात. त्याच्यामुळे ते एक झालं. अशा नथींची डिझाईन तर माझ्या झाल्या. आता मी तुम्हाला कानातले आहेत ना, म्हणजे टॉप्स सगळे नाही दाखवते, म्हणजे टॉप्स काहीच नाही दाखवते, हे फक्त हे एक कानातलं दाखवते. हे असं पार्टीवेअर किंवा कोणत्याही ड्रेसवर, ह्या ड्रेसवर पण जाते बघा, असे बऱ्याचशा ड्रेसेसवरती हे कानातलं जातं. हे मी तुम्हाला एक दाखवलं. बाकी टॉप्स आता काही दाखवत नाही मी तुम्हाला. पुढचे माझे कानातल्याचं दाखवते मी तुम्हाला. हा, हे एक क्यूटीचे बटरफ्लायचे होते, त्याच्यामुळे हे एवढे दाखवले. आता बाकी ना कानातल्याचे टॉप्स नाही दाखवत बसत. चला जरा पुढे वळूयात. आता पुढे आहे माझे ऑक्साईडचे झुमके. ऑक्साईडचे झुमके खूप छान आहेत हे, आणि हे 3 पेअर मी मिशोवरनं मागवले होते. तर एक, आणि हा तो पेअर एक, हा पेअर एक, आणि त्याच्यानंतर आणखीन एक पेअर आहे, तो आहे हा वाला.
असे 3 पेअर मागवले होते. प्राइस माझ्या लक्षात नाहीये, परंतु मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ह्यांची लिंक देईल, ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे वाला माझं क्युटीस गळ्यातलं आहे. कोकणात जायचं होतं ना मला, त्या टायमिंगला मी हे घातलं होतं आणि खूप सुंदर जातं पार्टीवेअर साडीज वरती. त्यानंतर माझ्याकडे अँकलेट आहे, हे पायात घालायचं आहे, ह्याची अशी डिझाईन आहे आणि FC रोडला मी ते घेतलं होतं. आता प्राइस माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही कारण बराच टाइम झाला. आता हे माझं सगळ्यात मोस्ट फेवरेट गळ्यातलं. तर हे गळ्यातलं ना पार्टीवेअर साड्यांवरती जातं. मी तुळशीबागेमधून हे गळ्यातलं 400 रुपयाला घेतलं होतं, पण वर्थिट आहे कारण की खूप सुंदर आहे. ह्याची डिझाईन आता बऱ्यापैकी कॉमन झाली आहे, बरेच लोक घेतात, त्याच्यामुळं कुठेही भेटून जातं, पण खूप सुंदर भेटतं. मला तरी खूप सुंदर वाटतं हे, मला खूप आवडतं. तर मी सगळ्या साड्यांवरती, माझे एवढे पण पार्टीवेअर साड्याच आहेत ना त्याच्यावरती हेच घालते. आय लव्ह दिस गळ्यातलं. त्यानंतर आता पुढे जे आहे बघूयात आता काय ह्यातलं. हा हे वालं माझं ब्रेसलेट. तर हे ब्रेसलेट ना मी आत्ता इथे शेजारच्याच एका दुकानातून घेतलं होतं. सहज 30-40 रुपयाचंच आहे, पण बघा ना किती सुंदर वाटते, किती छान लुक देते. असं ना कधी कधी कुठल्याही दुकानात मी जाऊन असं काहीतरी बघत असते, भेटलं की आवडलं की लगेच घेऊन टाकते. त्यानंतर हे वाला क्युटीचं माझं हेअर क्लिप आहे, 120 रुपयाला मिशोवरनं घेतला होता मी. ह्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल. त्यानंतर आता माझ्याकडे आहे हा हेअर क्लिप आणि हा खूप व्हायरल आहे सध्या, तुम्हाला माहितीच असेल. मी FC रोडवरनं 50 रुपयाला घेतला होता. आणि त्यानंतर हा हेअर बँड पण म्हणू शकता आणि तुम्ही हातात पण घालू शकता, असंच एक स्टाईल म्हणून. तर तो 10-20 रुपयाला कुठल्याही दुकानात भेटून जातो. सो माझा हा बॉक्स पण मी तुम्हाला सगळा दाखवून झाला आहे. तर आता हा पण मी बंद करून टाकते आणि ह्या बॉक्स नंतर आता माझा पुढचा बॉक्स जो असणार आहे तो आहे माझ्या बँगल्सचा. चला मी तुम्हाला बँगल्सवाले पण दाखवते. आता बँगल्सचं ना मी तुम्हाला काय करते, डायरेक्ट असं उघडून आणि मग खाली त्याचा एक लुक देते. आणि सगळे काय बँगल्स आता मी उचलून दाखवत बसत नाही, कारण की ते मग ब्लॉग खूप मोठा होईल. हे सगळे बँगल्स आहेत, थोडा एक लुक तुम्ही झलक बघून घ्या. सो फक्त तुम्हाला पाटल्या दाखवते. ह्या पाटल्या आहेत, अशा काही पाटल्या माझ्याकडे आहेत त्या दाखवते. ही वाली आता कितीची होती मला लक्षात नाही, पण हा मी ती जत्रेतनं घेतली होती आमच्या गावातल्या. आणि ह्या आहेत माझ्या फेवरेट पाटल्या म्हणतात की काय माहित नाही, पण मी तुळशीबागेत घेतला होता. ह्याच्या जे जोडी असते ना पुढं आणि मागं पण 2-2 बँगल्स असतात, त्या खराब झाल्या म्हणून फेकून दिल्या. पण हे सिंगल पण खूप छान दिसतात, कडे बोलतात ह्याला. सो हे कडे पण खूप छान दिसतात. तुम्ही ह्या ड्रेसवरच बघा किती उठून दिसत आहेत, तर छान. त्यानंतर ह्या एक पाटल्या आहेत, त्या मला माझ्या चुलत सासूबाईंनी आणल्या होत्या मागच्या वेळेस, त्या याला पंढरपूरच्या ह्याला गेल्या ना वारीला तेव्हा. आणि ह्या वाल्या माझ्या बांगड्या मी तुम्हाला यासाठी दाखवते कारण की ह्या माझ्या साखरपुड्याच्या बांगड्या आहेत. आता काय त्या मला बसत नाहीयेत, त्याच्यामुळे मी घालण्यात काय उपयोग नाही, पण मी जपून ठेवल्यात कारण की माझ्या साखरपुड्याच्या बांगड्या आहेत ना त्याच्यामुळे. सो असं सगळं होतं माझं ज्वेलरी कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं? ओके, मागे एक पोटली राहिली आहे, तर ही क्यूटीशी पोटली बघा. ह्या पोटलीमध्ये मी सगळ्या माझे हेअर एक्सेसरीज ठेवलेत. हेअर एक्सेसरीज म्हणण्यापेक्षा हेअर बन्स वगैरे असतात ना ते ठेवलेत. तर आता बघा तुम्हाला दाखवते मी. पहिली हेअर एक्सेसरीज आहे ही वाली. तर मोकळी केस सोडली ना आपण पुढे काहीतरी फ्रंट ब्रेड वगैरे करून, तर बॅक साईडला हे असं लावायचं. तर हे असं एक्झॅक्ट लावतात, तर ते खूप सुंदर आहे. 150 रुपयाला मला नांदेड सिटीमध्ये भेटलं होतं. त्याच्यानंतर हे आहे खोपा. तर हा रेडीमेड खोपा आहे. जास्त खोपा करत बसण्याची वेळ वाया घालवायची गरज पडत नाही. डायरेक्ट काष्टी घातली ना की हा खोपा घालायचा. ह्याला पुढेच क्लच आहे, त्याच्यामुळे फक्त असं केसांचं असं काहीतरी गुंडा करून टाकायचं आणि त्याच्यानंतर हा वरनं हा खोपा जोडायचा. खूप सुंदर लुक देतो. आय स्वेअर मी खूप वेळा वापरून झालेली आहे. त्यानंतर आहे हा 100 रुपयाचा हॅक, हेअर ॲक्सेसरीचा हॅक. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, इथे एक फोटो लावते मी, हा बघा. ही इतकी सुंदर ब्रेड ह्या इतकी अशा फक्त 100 रुपयाच्या हेअर ॲक्सेसरीजनी झाली होती. आणि त्यानंतर ह्याचा सेकंड उपयोग असा होतो की तुम्ही याचा अंबाडाही करू शकता, असं रोल करून. सो जसं पाहिजे तसं तुम्ही यूज करू शकता, तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला आणखीन काय आयडिया असेल तुम्ही ह्याच्यामध्ये तेही करू शकता. फक्त 100 का 110 रुपयाला मला भेटलंय मिशोला. मी ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला, सो तिथनं जाऊन तुम्ही नक्की घ्या. त्यानंतर आहे हा क्यूटसा गजरा. लावू का डोक्याला? चला लावून बघते ना. काय ते सांगू आता. हा कितीला आहे मला माहित नाही, कारण की माझ्या चुलत सासूबाईंनी यावेळेस आत्ता गेल्या होत्या पंढरपूरच्या वारीला, तेव्हा आम्हाला सगळ्यांना जावाना आणले होते. तर मला याची प्राइस माहित नाही, पण आईंनी आणले तर मग मी ते ठेवले, कधीतरी उपयोगाला येईल. त्यानंतर हा आहे माझा क्यूटचा आंबाडा. हा पण मी तुळशीबागेतून घेतलाय 200 रुपयाला. फक्त 200 रुपयाला मला हा भेटला बरं का. आणि वेळ वाचवण्यासाठी ना हे सगळं मी ठेवले. हेअर म्हणजे ना केसांचं जास्त काहीतरी करत बसण्यापेक्षा मी असं काहीतरी घेते.
सो बस एवढ्या सगळ्या ज्वेलरी माझ्याकडे होत्या. मी पटापट दाखवायचा प्रयत्न केला. तर तुम्हाला कसं वाटलं माझं हे ज्वेलरी कलेक्शन ब्लॉग? जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. त्यानंतर प्लीज शेअर करा, खूप सारं शेअर करा. प्लीज कमेंट्स पण करा, खूप छान कमेंट्स करा. आणि त्यानंतर बेल आयकन असेल त्याला प्लीज क्लिक करून ठेवा, असं तुम्हाला माझे नोटिफिकेशन्स पडत राहतील जेव्हा मी ब्लॉग टाकेल. आणि हा ड्रेस जर तुम्हाला आवडला असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जावा, नक्की लिंकवर टॅप करा आणि जाऊन पहा माझे सगळे कलेक्शन्स कसे वाटले, हे सगळं माझं ज्वेलरी बॉक्स आणि माझा आजचा ड्रेस आणि माझा आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला हे सगळं खूप आवडलं असेल तर प्लीज नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू सो मच वॉचिंग.